नुसतं कमबॅक नाही तर तो परमनंट मेंबर बनायला आलाय। एक दोन नव्हे तर तब्बल 22 महिन्यांनी ऋतुराजची निवड टीम इंडियात वन डे साठी झाली। शेवटची वन डे ऋतुराज कधी खेळला हे कोणाला आठवणारही नाही। या सिरीज पूर्वी टीम इंडिया कडून जेमतेम 6 वन डे खेळलेल्या ऋतुराजला अनेक वेळा डावललं गेलं। लिस्ट ए मध्ये क्रिकेटमध्ये मायकल बेवन नंतर जगातील सर्वात चांगली सरासरी असूनही तो टीम इंडिया मध्ये नव्हता। कारण नक्की काय कुणालाच समजलं नव्हतं। 2017 साली लिस्ट ए चा पहिला सामना खेळलेल्या ऋतुराजला 2022 मध्ये पहिल्यांदा वन डे मध्ये संधी मिळाली। त्यानंतर 2023 मध्ये 5 मॅच खेळला पण सलग नाही। त्यानंतर जवळपास 22 महिने त्याला टीम इंडियात वन डे मध्ये संधीच मिळाली नाही। असं असतानाही तो खचला नाही। त्याने डोमेस्टिक क्रिकेट मध्ये खोड्याने धावा केल्या। त्यानंतर इंडिया ए कडून खेळतानाही तुफान कामगिरी केली। अखेर टीम इंडिया कडून बोलावणं आलं आणि ऋतुराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सिरीज मध्ये निवड झाली। पहिल्या वन डेत चमक दाखवता आली नाही, परंतु त्यानेही आपण असेच इथे आलो नाही हे दुसऱ्या वन डेत दाखवून दिलं। जगात ज्याला वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू समजतात त्याच विराट कोहली समोर ऋतुराजने प्रचंड सफाईदार 105 धावा केल्या। आणि हे एक कमबॅक नसून मी इथे परमनंट मेंबर बनायला आलोय याचीच एक झलक दाखवून दिली।